आंध्र प्रदेशच्या मारडपल्ली घाटामध्ये बस कोसळल्यानं 15 भाविकांचा मृत्यू झालाय, तर 20 पेक्षा जास्त भाविक हे जखमी झालेत। आंध्र प्रदेशच्या चित्तूर इथले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते, तर भद्राचलम इथून दर्शन घेऊन आराकू व्हॅलीकडे जात असताना पहाटे 5च्या सुमारास हा अपघात झालाय। मारडपल्ली घाटामध्ये ही बस दरीत कोसळली। जखमी प्रवाशांना भद्राचलमच्या रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलंय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, हा अपघात किती भीषण होताय, काय माहिती समोर येते? प्रियंका, हा खूप मोठा भीषण अपघात आज पहाटे घडलेला आहे। आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथील 37 भाविक होते आणि हे तीर्थाटनासाठी निघाले होते। काल रात्री त्यांनी भद्राचलम मध्ये दर्शन घेतलं आणि आज सकाळी मध्यरात्री ते अन्नावरम कडे जायला निघाले। अन्नावरम कडे जाण्यासाठी ही बस जेव्हा आंध्र प्रदेश तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या मारडपल्ली घाटात आली आणि घाटात वर बस चढत असताना बसला चढणं शक्य झालं नाही, इंजिन बंद पडलं आणि बस मागे जाऊन दरीत कोसळली। पहाटे 5च्या सुमारास या मार्गावर काही वाहनांची वर्दळ होती आणि येणाऱ्या वाहनांनी थांबून जखमींना काढायला सुरुवात केली। मात्र दुर्दैवाने हा अपघात एवढा भीषण होता की 15 भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झालेला आहे। मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळी रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडून आहेत। पोलीस आणि आरोग्य यंत्रणा मदत कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे। लगतच्या भद्राचलम येथील रुग्णालयात जखमी 20 पेक्षा जास्त जे भाविक आहेत त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। काही भाविकांची प्रकृती गंभीर आहे। ही दुर्दैवी घटना घडल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे। निश्चितच महेश, अतिशय भीषण अपघात इथे झालाय। धन्यवाद माहितीसाठी।